आज आपण 4 टक्स ब्लाउजची कटिंग करणार आहोत आणि एकदम स्टेप बाय स्टेप माप कसे घ्यायचे जुन्या ब्लाउजवरून ते पण सुद्धा आपण पाहणार आहोत आणि एकदम सोप्या पद्धतीने आज आपण 4 टक्स ब्लाउजची कटिंग करणार आहोत। हे पाहू शकता, हे वर्क केलेलं ब्लाउज आहे आणि याचेच आपण हे कटिंग करणार आहोत। अस्तरवरून कटिंग करून घेऊया। तर सुरुवातीला आपण अस्तर बरोबर परफेक्ट कट करून घेऊया बाही, कारण हे आपल्याला लांब बाहीचं ब्लाउज ठेवायचं आहे म्हणजेच एल्बो पर्यंत। तर आपण बाही अगोदर कट करून घेऊया। आणि ही जी बाही रुंदी आहे, तर बाही रुंदी हे 9 इंच आहे रुंदी। तर 9 इंच कोणत्या कोणत्या ब्लाउजला चालते? 34, 36, 38, 40, 40 पर्यंत ही 9 इंच रुंदी चालते। तर आपण आता बाही लांबी पाहूया। बाही लांबी आपण 9.5 ठेवायची आहे। तर आपण 10 ठेवायचे आहे, तर 11 ठेवूया। 1 इंच आपण वाढून घेऊया आणि हे 3.5चा उतार द्यायचा आहे। आता हे स्पष्ट तुम्हाला बॉक्स करून दाखवते बाहीची कटिंग कशी करतात। हे आपलं 1 इंच एक्स्ट्रा आहे आणि हे आपला 3.5चा उतार आहे। इथं आपण 3.5चा बरोबर उतार दिलेला आहे। आता तो उतार कसा आपण या पद्धतीने बाही आपली कटिंग होणार आहे। हे झालं बाहीचं सेंटर। आता हे एवढं आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे, एवढा। तर आता ही झाली आपली बाही कटिंग। आपण आता हे डबल फोल्ड कपडा आहे आपला। तर आता आपल्याला 4 टक्स ब्लाउजची कटिंग करायची आहे, तर ती कशी करायची ते पाहूया। आता आपण हे 4 पदरी करून घेतलेलं आहे। आपल्याला परफेक्ट उंची, आता ही मागची उंची अगोदर करेक्ट करून घ्यायची आहे आपल्याला। उंची 13 इंच आहे, तर आपण 13.5 ठेवूया। अर्धा इंच वाढून घेऊया आणि 1 इंच आपण एक्स्ट्रा ठेवूया, म्हणजेच 14.5 ठेवायची आहे आपल्याला। तर उंची ही मागच्या बाजूने घ्यायची आहे, मागची उंची। करेक्ट आपली ही मागची उंची झाली। आता याच्यापेक्षा ह्या उंचीपेक्षा, कारण ही मागचा आपला हे मागचा भाग आहे, जो खालचा आहे तो मागचा भाग आहे आणि हा वरचा। तर आपण मागच्या भागापेक्षा वरचा 1 इंच आपण एक्स्ट्रा ठेवूया। उंची आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा लागते मागच्या भागापेक्षा समोरच्या भागाची उंची। तर ही झाली परफेक्ट कटिंग, ही मागची आणि ही समोरची। आता आपण गळा आणि शोल्डर किती ठेवायचा आहे? 5 इंच।
हे बरोबर हे असं करून घ्यायचं गळा मोजताना, नाहीतर कमी जास्त होऊ शकतो. तर समोरचा गळा 6 इंच आहे आणि आता आपल्याला मोंढा मोजून घ्यायचा आहे. तर मोंढा आहे आपला 5 इंच. समोरचा गळा 6, तर समोरचा गळा आपण 6 ठेवूया. आता गळा रुंदी आपल्याला 2.25 ठेवायची आहे. बॉक्स बनवून घ्यायचा आहे. मोंढा आपला 5 ठेवायचा आहे. हा झाला मागचा समोरचा भाग आणि हा झाला मागचा भाग. आता इथं आपल्याला काय करायचंय, गोलाकार देऊन घेऊया. वीस आपली मागची छाती आहे, 20च्या आपण अर्धी करूया, म्हणजेच 10 होणार आहे. तर 10 इंच आपण इथं ठेवणार आहोत आणि 1 इंच एक्स्ट्रा, म्हणजे 1.5 इंच आपण एक्स्ट्रा ठेवूया. आता ही झाली परफेक्ट कटिंग. आता आपलं हे डायरेक्ट आपण हे कापतोय म्हणून आपण हे डायरेक्ट आपण 3.25 ठेवणार आहोत आणि हे 4.25 इंच ठेवायचं आहे. ही क्रॉस पट्टी आहे. आपण डायरेक्ट आता याच्यावर वाढून वगैरे घ्यायचं नाही, काही नाही. आपण कटोरी कट करताना आपण 2.5 आणि 3 ठेवत होतो, पण इथं 3.25 आणि 4.25 ठेवलेली आहे. आता आपल्याला टक्ससाठी आता ही झाली परफेक्ट, म्हणजे मागचा भाग आपण परफेक्ट कट करून घेतली, म्हणजे मोजलेला आहे. आता आपण समोरच्या भागासाठी आपण आता इथं जो टक्स येणार आहे, इथं 1/2 इंचचा जो टक्स येतो ते आपण इथं 1/2 इंच घेणार आहोत वाढून. इथं 1/2 इंच या टक्ससाठी आपण आता पाहू शकता. आपण हे टक्स देऊया 9.5. आता तुम्हाला जर कटोरीसारखा आपल्याला म्हणजे साध्या ब्लाऊजमध्येच कटोरीसारखा जर आकार यावा वाटत असेल तर काय करायचं आहे की तुम्हाला हा जो आपण हे टक्स दिलेला आहे थोडंसं आपण समोरच्या बाजूला 1 इंच आपण वाढून घेऊया. या इथं आणि हा टक्स आपण हे समोरच्या बाजूची कटिंग आहे, मागच्या बाजूची नाही. आपण मागची बाजू ही एवढीच आहे, पण समोरच्या बाजूसाठी आपण हे एक्स्ट्रा ठेवलेलं आहे. हे आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे समोरच्या भाऊ फक्त. तर ही अशी आपली करेक्ट आपलं हे 4 टक्स ब्लाऊजची परफेक्ट कटिंग आहे. आता आपण कट करूया. आता हा झाला समोरचा भाग आणि हा झाला मागचा भाग. आता मागच्या भागामध्ये आपण एवढंच ठेवणार आहोत. हे एक्स्ट्राच आहे ते कट करून टाकणार आहोत. हे या प्रकारे आणि हा जो एक्स्ट्रा कपडा आपलं
एक्स्ट्राचं होतं ते आता आपण कट करून टाकलेलं आहे. ही क्रॉसपट्टी 3.25 आणि 4.25 ठेवलेली आहे कारण डायरेक्ट. आणि हा जो टक्स बऱ्याच वेळेस काय होतं आपलं, आपण हा टक्स घेतला की आपल्याला माया कमी पडते. तर आपण ही माया आपण इथं ठेवलेली आहे. आणि हा टक्स जर मोठा घेतला तर आपल्याला खालची जी म्हणजे फ्रंट असतो तो आपल्याला कमी पडतो, म्हणून आपण हे वाढून घेतलेलं आहे. हा जरी टक्स घेतला तर हा कपडा आपल्याला एक्स्ट्रा मिळणार आहे. त्यासाठी आपण हे इथं अर्धा ते पाऊण इंच आणि इथे 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर ही आहे परफेक्ट साध्या ब्लाऊजची कटिंग. आणि हे जे एक्स्ट्रा आहे, आता आपण इथं किती ठेवलेलं आहे, 11.5 इंच ठेवलेलं आहे एक्स्ट्राचं. तेवढंच म्हणजे मायासहित 1.5 इंच आपण माया ठेवलेली आहे. ते आपण हे कट करून टाकायचं आहे. मागच्या भागासाठी आपल्याला काहीच उपयोग नाही याचा, तर आपण हे एक्स्ट्राचं कट करून टाकूया. तर ही होती साध्या ब्लाऊजची परफेक्ट अशी ही कटिंग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद. आणि काही तुमच्या कमेंट्स असतील, काही समजत नसेल तर नक्की विचारा. तर ही होती परफेक्ट अशी 4 टक्स ब्लाऊजची कटिंग.